अशी एक रेमेडी जी सायलेंट ग्रीफ, साल्ट क्रेविंग आणि सन ॲग्रेवेशनसाठी लक्षात ठेवली जाते. गेस विच रेमेडी? येस, आज आपण नायट्रम मोरॅटिकमचा कम्प्लीट मोनोग्राम फक्त काही कीवर्ड्समध्ये लक्षात ठेवणार आहोत. सो फर्स्ट, सगळ्यात आधी सायलेंट ग्रीफ. ही व्यक्ती इमोशन बाहेरून व्यक्त करत नाही. बाहेरून शांत आणि स्ट्रॉंग पण आतून हर्ट असते. पास्ट ग्रीफ हा सतत मनात असतो. नेक्स्ट वन इज साल्ट. तिला साल्टची क्रेविंग असते. हा खूप एक इम्पॉर्टंट क्लू आहे. थर्ड वन इज सन ॲग्रिवेशन. विशेषतः सनलाईटमध्ये तिला हेडेक किंवा इतर कंप्लेंट्स वाढू शकतात. फोर्थ वन इज वॉटर इम्बॅलन्स. इडिमा, ड्रायनेस किंवा वॉटरी डिस्चार्ज असे पिक्चर दिसून येतात. नेक्स्ट क्लोरेटिक, पेल, ॲनिमिक लुकिंग ॲपिअरन्स. नेक्स्ट कॅकेक्टिक, क्रोनिक विकनेस आणि वेस्टिंग. मेलॅन्कोलिक असते, म्हणजे सॅडनेस आणि पास्ट ग्रीपमध्ये सतत ड्विलिंग करत राहते. तर नायट्रम मोरॅटिक लक्षात ठेवण्यासाठी फक्त हे 4 इमोजी लक्षात ठेवा.